सांगलीच्या लोकप्रतिनिधींना जाग येईल का? लोकहित मंचचा जळजळीत सवाल. सांगलीत निवडून दिलेल्या आमदार खासदारांना जनतेच्या प्रश्नांचे सोयरसूतक उरले आहे का, असा संतप्त सवाल आता सांगलीच्या मातीतून उमटू लागला आहे. जिल्ह्याचे ज्वलंत प्रश्न प्रलंबित असतानाही लोकप्रतिनिधींच्या मौनामुळे सांगलीकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना या विषयात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. नेमका आक्रोश काय? अनेक अधिवेशने पार पडली, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली, मात्र सांगली जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सभागृहात अवाक्षरही उमटले नाही. जनतेने ज्या विश्वासाने नेतृत्व निवडून दिले, तेच नेतृत्व आज शांत का आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मोजक्या शब्दांत मांडलेले प्रमुख प्रश्न. अधिवेशने संपली, पण प्रश्न कायम. चर्चा भरपूर झाल्या, पण सांगलीच्या पदरात काय पडले? लोकप्रतिनिधींचे मौन. जिल्ह्याचे आमदार आणि खासदार महत्त्वाच्या प्रश्नांवर गप्प का आहेत? सामान्य जनतेची कोंडी. लोकप्रतिनिधी दाद देत नसतील तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? आम्ही फक्त मतदान करण्यापुरते मर्यादित नाही, तर आम्ही हक्काने उत्तरही मागत आहोत. आता वेळ आली आहे संघटित होऊन जाब विचारण्याची. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. सांगलीकरांच्या भावना अनावर होत असून जर तातडीने पावले उचलली गेली नाही तर हा आक्रोश येणाऱ्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि जिल्ह्याच्या घडामोडींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.